हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. तर फ्रेंड्स, या व्हिडिओची सुरुवात होते शुक्रवारच्या सकाळपासून आणि शुक्रवारच्या सकाळपासून ते शनिवारच्या संध्याकाळपर्यंतचा हा व्हिडिओ असणार आहे. तर या 2 दिवसामध्ये मी थोडे व्हिडिओ क्लिप्स शूट केले होते आणि ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर इथे शुक्रवारची सकाळ आहे आणि आज गुड फ्रायडे असल्यामुळे वैभवच्या शाळेला सुट्टी आहे आणि त्याचबरोबर साहेबांनी पण कामावरून सुट्टी घेतलेली आहे. तर असंच म्हणजे थकल्यासारखं वाटत होतं त्यांना, त्यामुळं त्यांनी सुट्टी घेतलेली आहे. आणि त्यामुळं मग आता वैभवला पण शाळेत जायचं नाही आणि साहेबांना पण कामाला जायचं नव्हतं. त्यामुळं ना मग मी पण थोडंसं उशिराच उठले आणि रोजच्यापेक्षा आता रोज 3:30ला उठत असते. पण आज खूप उशिरा उठले, म्हणजे जवळजवळ 6:30ला उठले आणि त्यानंतर म्हणजे ना ते पण पाणी आलं होतं आणि पाणी आलेला आवाज ऐकूनच मी उठले आणि त्यानंतर मग पटापट कामं आवरून घेतली. जेवढी काही पाण्याची कामं होती ते कामं आवरून घेतली. आणि त्यानंतर मग आता इथे लादी वगैरे पुसून घेते. म्हणजे जे जे काही महत्त्वाची कामं असतात ते अगोदर मी पटापट करून घेत असते. कारण की पाण्याचा आजकाल भरोसा नाही आहे. सारखं पाणी जाते आणि थोड्या वेळासाठी येते, 1 तासभरासाठी, 1.5 तासासाठी फक्त पाणी येतं आणि त्यानंतर जातं. पण रात्रीचं ना रात्रभर पाणी होतं आणि त्यामुळं पण रात्रभर होतं, पण याचा अर्थ असा नाही की नाही जाणार असं नाही. त्यामुळं ना मग मी जेवढी काही पाण्याची कामं होती ते पटापट करून घेतली, महत्त्वाची कामं. आणि त्यानंतर आता फक्त लादी पुसायचं काम बाकी होतं. तर हे तिघंच्या तिघं उठायला तयार नव्हते. त्यामुळं मग आपलं चाललं होतं त्यांना उठवणं. आणि आता नाश्त्याला पण काय करायचं म्हणलं तर मिरच्या नव्हत्या घरामध्ये. पोहे वगैरे बनवावं म्हणलं तर मिरच्या नव्हत्या. त्यामुळं मग मी विचार केला की चपात्याच बनवाव्या. कारण की चपात्या जर बनवल्या तर मग रात्रीची भाजी आहे कांद्याची पात आणि ते कांद्याची पात आणि चपाती वगैरे ते खातील साहेब आणि त्यानंतर मी वैभवचा चहा चपाती खाणार आणि अन्नूताईला डाळ भात आहे रात्रीचं. तर ते अगोदर संपवून घ्यावं आणि त्यानंतर मग दुसरा स्वयंपाक बनवावा असं विचार केले. कारण की नवीन काहीतरी असं फ्रेश बनवलं, ताजं बनवलं की मग ते शिळं जे आहे ते कोणीच खात नाही, ते तसंच राहून जातं. त्यामुळं अगोदर शिळं संपवावं आणि त्यानंतर मग हे करावं. तर आता इथे चपात्या वगैरे बनवून घेतल्या होत्या मी आणि चपात्या वगैरे बनवायचं काही व्हिडिओ वगैरे बनवला नाही मी. तर आता इथे मी पटकन साहेबांसाठी नाश्ता देते. एकदाशी त्यांनी नाश्ता केला ना मग ते दिवसभर ना जेवत नाहीत. म्हणजे जसं त्यांना ते शुगर आहे म्हणून कळालं आहे ना, त्यामुळं ते ना एकच टाईम फक्त जेवतात आणि त्यानंतर ना मग थोडंसं खाल्लं तर खाल्लं, नाही तर नाही खाणार, असं चालू असतं त्यांचं. तर हे बघा वैभवदादाची अजूनपर्यंत झोप चालू आहे आणि साहेबांचा चालू आहे नाश्ता. तोपर्यंत इथे सगळे भांडे पण मी खाली करून घेतली, जेवढे काही होते ते. आणि पाणी होतं ना अजून, त्यामुळं ना मग पटापट भांडे जेवढी होतील तेवढे रिकामे करून मी भांडे सगळे घासून घेतले. जोपर्यंत पाणी असतं, म्हणजे हे आता पाणी आजकाल जातं आहे ना, त्याच्यावरून एक आम्हाला धडा भेटला आहे की म्हणजे पटापट कामं कशी आवरायची हे आम्ही शिकलो आहे. कारण की थोड्या वेळासाठी पाणी येतं आणि त्या थोड्या वेळामध्येच जेवढी काही पाण्याची कामं आहेत ते दिमाखाने मी आवरून घेत असते आणि बाकीचे दुसरे कामं आहेत ना ते वाटल्यास नंतर करता येतील. आणि हे बघा थोडासा पण ॲक्वाची टाकी जी आहे ती थोडीशी पण रिकामी होऊ देत नाही मी. थोडीशी रिकामी झाली की पटकन बटन चालू करते आणि भरून घेते. आणि त्यानंतर हे ॲक्वाचं जे पाणी आहे ते वेस्ट असं वॉश बेसिनमध्ये चाललं होतं. तर मग म्हणलं की तेच पाणी इथं रोपांना द्यावं. कारण की रोपांना तर काही फिल्टरचं पाण्याची गरज नसते. त्यामुळं ना जे फिल्टरचं वेस्ट पाणी जात होतं ते इथे मी रोपांना दिलं. आणि बाल्कनी बघा किती घाण झाली आहे. कारण की काल थोडासा पाऊस पडला होता ना, त्यामुळं ते माती वगैरे उडाल्यासारखी झाली होती. आणि त्याचबरोबर ते हवा वगैरे सुटल्यावरती ते धूळ वगैरे भरपूर प्रमाणात उडते इथे. त्यामुळं ना पूर्ण बाल्कनी जी आहे ती मातीने भरलेली होती. तर आता ते बाल्कनी पण मी धुवून घेते. तर हे बघा सकाळच्या सुमारासचं वातावरण, म्हणजे 8च्या सुमारासचं वातावरण आहे. कोवळं ऊन आहे. तर आजकाल हे जे पाणी जाणं चालू आहे ना, त्यामुळं ना रोजच्या रोज बाल्कन्या धुता येत नाहीत. म्हणजे जेव्हा पाणी जास्ती वेळ असतं तेव्हाच फक्त मी बाल्कनी धुते. नाहीतर मग असं बाल्कनी धुणं तर हेच झालेलं आहे, बंदच झालेलं आहे.
आणि त्यानंतरचा आता हा व्हिडिओ आहे संध्याकाळचा, म्हणजे 4:30 वाजले असतील आणि आम्ही गेलो होतो स्टेशनला आणि येताना मुलांसाठी पिझ्झा आणला होता. मुलांसाठी काय, आम्हा तिघांसाठी, म्हणजे माझ्यासाठी, अनुताईसाठी आणि वैभवदादासाठी पिझ्झा आणला होता. तर आम्ही तिघांनी इथे पिझ्झा खात बसलो होतो आम्ही. मी पनीरवाला आणणार होते, पनीरवाला. भारी आहे. त्या दिवशीच आहे का? हो. एक खाऊन बघा तुम्ही. मी ना पनीरवाला घेणार होते, पनीरवाला काय ना, पनीरवाला 21 ला होता, इथे दिवसाचा आहे. चिकन 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 पिझ्झा. आणि त्यानंतर आता हा व्हिडिओ आहे त्याच्या पुढच्या दिवसाचा, म्हणजे शनिवारचा. आणि आज शनिवार आहे आणि वैभवदादाची शाळा पण आहे त्या सकाळच्या टायमाचीच. आणि आजकाल हे उन्हामुळं ना सगळ्यांच्या शाळा ज्या आहेत त्या सकाळच्याच केलेल्या आहेत, म्हणजे उन्हामध्ये मुलांना येणं जाणं होऊ नये त्यासाठीच सकाळची शाळा केलेली आहे. आणि आज तर शनिवार आहे, त्यामुळं आज थोडंसं लवकर जाऊन लवकर सुटणार आहे वैभवदादा. त्यामुळं इथे ना आता नाश्त्याला वगैरे काही केलं नाही, मी डायरेक्टली ना खिचडी बनवली. म्हणजे साहेबांसाठी 2 ज्वारीच्या भाकरी वगैरे बनवून दिल्या आणि मटकीची उसळ बनवून दिली. आणि त्यांचा डबा दिल्याच्यानंतर मग म्हणलं की आता मग तिघांसाठी चपात्या कुठं बनवत बसायचं, म्हणून मग म्हणलं खिचडीच बनवावी. आणि मुलांना आणि मला ते चपात्या म्हणजे रोज रोज खाऊन कंटाळा आला होता, त्यामुळं मग म्हणलं की खिचडी बनवावी, म्हणून खिचडी बनवली होती. तर आता इथे खिचडी तयार आहे. वैभवदादाची चालली आहे आंघोळ, आणि त्याची आंघोळ झाली की मग पटकन त्याला देते नाश्त्याला. आणि कसं आहे आता एक गृहिणीलाच माहिती असतं की आपल्या घरातली पहिली महत्त्वाची कामं कुठली आहेत. तर आजकाल हे पाण्याच्या ह्याच्यामुळं ना जेवढी काय हे धुणं भांडे हे सगळी महत्त्वाची कामं झालेली आहेत. पिण्याचं पाण्याचा हंडा भरून ठेवणं, हे सगळं कामं जे आहेत ते जास्ती महत्त्वाची झालेली आहेत. तर ते मी ते करून घेतले. पिण्याच्या पाण्याची जी टाकी आहे ॲक्वाची, ती खाली होऊ देत नाही. आणि त्यानंतर पिण्याच्या पाण्याचा हंडा जो आहे तो अगोदर ना कसं व्हायचं की एक दिस आड असं मी भरून ठेवत होते. पण आजकाल ना सकाळी भरून ठेवला की संध्याकाळपर्यंत पिण्याचा पाण्याचा हंडा जो आहे तो रिकामी होतो, आणि त्यामुळे रोजच्या रोज हंडा भरून ठेवावा लागतो. आणि आता किचनमधलं काम सगळं आवरून मी आली आहे इथे दुसरं महत्त्वाचं काम करायला, ते म्हणजे बाथरूम घासणं आणि वॉश बेसिन वगैरे घासणं. हे पण रोजच्या रोज करावं लागतं. एक दिवस जर चुकलं ना तर पूर्ण गढूळ पाणी ते असतं ना, बोरचं पाणी असतं, त्यामुळं ना जास्तीत जास्त वॉशरूम खराब दिसतं. त्यामुळं ना रोजच्या रोज मी वॉशरूम दोन्ही पण आणि हे मिरर, वॉश बेसिन हे सगळं मी घासून घेत असते. तर वॉश बेसिनच्या इथलं मिरर घासायची तर पद्धत मी तुम्हाला जुन्या ब्लॉगमध्ये सांगितलेलीच आहे. तर जर आता नवीन कोणी असेल तर त्यांच्यासाठी सांगते. तर मिररच्या इथला म्हणजे काय, वॉश बेसिनच्या इथला जर जो आरसा असतो त्याच्या म्हणजे तोंड धुताना वगैरे सफेद सफेद डाग पडलेले असतात आणि ते डाग निघत नसतात. त्यामुळं ना त्याला कोलगेटने घासायचं, एकदम असं हाताने चोळून घासायचं आणि त्यानंतर धुवून घ्यायचं स्वच्छ. ते सगळे सफेद सफेद जे पाण्याचे डाग असतात ते सगळे निघून जातात त्याच्याने. एकदा ट्राय करून नक्की बघा आणि कॉमेंटमध्ये मला सांगा की म्हणजे तुमचा पण आरसा निघाला आहे का व्यवस्थित. आणि बाथरूम वगैरे घासून झाल्याच्या नंतर मी लगेच आंघोळीला जात असते. तर आता आंघोळ वगैरे झालेली आहे आणि त्यानंतर कपडे पण धुवून ठेवले होते मी. तर ते कपडे आता मी सुकायला घालते. आणि जेव्हा कपडे सुकवायला मी आले इथं बाल्कनीमध्ये, तेव्हा चेक केलं की ते बाल्कनी ना खराब झाली होती. तर म्हणजे आता पाण्याची कमतरता असल्यामुळे रोजच्या रोज बाल्कनी धुणं होत नाही, त्यामुळे आता भरपूर माती वगैरे ते हवेने हे ते येते आणि बाल्कनी पूर्ण घाण झालेली आहे. त्यामुळे आता इथे मी बाल्कनी पण धुवून घेणार आहे कपडे झाल्याच्या नंतर. आणि त्या अगोदर मग मी विचार केला की ग्रिल पण पुसून घ्यावे, कारण की डस्ट जमा झाली होती भरपूर याच्यावरती पण. तर म्हणलं पटकन हे पण पुसून घ्यावं. आणि याच्यावरती मी कपडे पण टाकत असते, पण जे वरची जी पट्टी आहे ती स्वच्छ होती, पण खालच्या ज्या पट्ट्या आहेत त्यांच्यावरती धूळ साठली होती. तर मी ना ती कपड्यांनीच पुसून घेतली पटापट, कारण की पाण्याने धुवून घ्यावं म्हणलं तर म्हणजे खालच्या
जे खालच्या फ्लोअरचे आहेत त्यांच्या बाल्कनीमध्ये पाणी वगैरे उडेल आणि त्यांना त्रास कशाला, म्हणून मी ना कपड्यानेच म्हणजे पिळून असं ते ग्रिल पूर्ण स्वच्छ पुसून घेतले. आणि त्यानंतर आता पटकन मी बाल्कनी पण धुवून घेते. हे बेडरूमची बाल्कनी ती भरपूर घाण झाली होती आणि आता तुम्हाला दिसेल बघा माती किती झालेली आहे ती. आणि खरंच ना अशा वेळेमध्येच ना आपल्याला कळून येत असतं की घरामध्ये रेशन पाणी आणि सिलेंडर जो आहे तो किती महत्त्वाचा आहे. म्हणजे हे याचे जर कमतरता असली तर आपल्याला किती ॲडजस्टमेंट करावी लागते असं आहे. तर असं पण माझी कामं जी आहेत ती लवकरच होत असतात, पण पाण्याचं कमतरता असली ना मग ते कामं जे आहेत ते कधी आता पाणी जेव्हा येईल तेव्हाच करता येतं आणि पाणी गेलं की मग थांबावं लागतं, असं चालू आहे याच्यामुळे. पण आपण एक गृहिणी आहोत आणि गृहिणीचं काम काय असतं की कोणत्याही ह्याच्यामध्ये परिस्थितीमध्ये म्हणजे एक मार्ग काढायचा. तर तसं चालू आहे. तर मी आजकाल ते रॅशनचा जो टब होता ना, तर तो टब पण मी पाणी भरून ठेवलेला आहे आणि घरातल्या सगळ्या बकेटा वगैरे जे काही असतात ना, ते सगळ्या बकेटा वगैरे म्हणजे भरून ठेवत असते. म्हणजे होता होईल तेवढं पटापट काम आवरून घेते पाणी आहे तोपर्यंत आणि त्यानंतर ना बकेटा हे सगळं भरून फुल ठेवते, कारण की दिवसभर जावं पाणी त्यासाठी. तर अशा प्रकारे आजकाल ॲडजस्टमेंट चालू आहे आमची. आणि त्यानंतर ना मग मी माझ्या मशीनला ऑइलिंग केलं, कारण की हे पण गरजेचं होतं. ऑइलिंग करणं पण गरजेचं होतं, त्यामुळे स्मूथ चालते मशीन. तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी माझी सकाळची कामं करत होती आणि छोटे छोटे व्हिडिओ क्लिप मी घेतले होते, तर ते तुमच्यासोबत शेअर केले. तर फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.